ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 176वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 175व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याने त्याची जन्मजात कर्तव्ये का सोडू नये, त्याचे फायदे कोणते आहेत आणि जन्मजात कर्तव्याच्या मार्गावर मार्गक्रमण करून मनुष्य मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर कसा असतो याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 176व्या प्रवचन पुष्पात एक सिद्ध पुरुष कसा असतो, जीवनात सिद्धत्व प्राप्त करण्याची प्रक्रिया कशी आहे आणि तो सिद्ध पुरुष अंतर्बाह्य व परिपूर्ण यशस्वी कसा होतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा मधुर संवाद, सुख संवाद, अमर संवाद, अति पवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी प्रोत्साहित करत आहेत। शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न होऊन कर्म करण्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाचा हा आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण
आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण, कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी पुरुषोत्तम गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मनुष्याने जन्मजात कर्तव्ये का करावीत? त्या मार्गानेच मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगू शकतो? याचे श्रवण मी तुला आता थोड्याच वेळापूर्वी घडवले. आता मी तुला सिद्ध पुरुष कसा असतो, एक साधारण मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सिद्धत्व प्राप्त कसे करू शकतो, त्याची प्रक्रिया कोणती आहे, सिद्ध पुरुषाची लक्षणे कोणती असतात, हे मी तुला व्यवस्थितपणे समजावून सांगतो. तेही तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, जो मनुष्य ज्याची बुद्धी सर्वत्र अनासक्त झालेली असते, उपभोगाची तहान पूर्णपणे नष्ट झालेली असते, ज्याने आपले मन वश केलेले असते, तो मनुष्य ज्ञान मार्गावर मार्गक्रमण करून अकर्तुम भावाने त्याचे प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करेल. अर्जुना, आणि असा मनुष्यच जीवनाची पूर्णता प्राप्त करेल. हा मनुष्य जो ज्ञान मार्गाने जात जात कर्म सर्वोत्तम प्रकारे करत आहे, तो मनुष्य सतत योग्य पद्धतीने योग्य मार्गावर योग्य कर्म केल्याने त्याचे मन हळूहळू अनासक्त होत जाते. त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक वस्तूशी, व्यक्तीशी, परिस्थितीशी, घटनेशी अनासक्ती विकसित होत जाते. अर्जुना, हा मनुष्य सर्वत्र अनासक्त बुद्धीने वावरत असतो. संत, सज्जन, गुरु, महात्मे हे सर्व अनासक्त बुद्धीनेच त्यांचे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतात. अर्जुना, असे अनासक्त बुद्धीचे पुरुष व्यक्ती त्यांचे कर्म परिश्रमपूर्वक मन लावून भक्तीने करत असतात. कर्म करताना या सृष्टीतील प्रत्येक सजीवाशी आणि निर्जीवाशी ते सहयोगाने जीवन जगत असतात, कारण त्यांच्या मनामध्ये समतेची भावना निर्माण झालेली असते. प्रत्येक सजीवाबद्दल आणि निर्जीवाबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये समतेची भावना निर्माण झालेली असते आणि त्यामुळे ते सर्वांबद्दल समान आदर प्रत्येक क्षणी त्यांच्या अंतःकरणामध्ये बाळगत असतात. प्रत्येकाला समान वागणूक देत असतात. कोणत्याही व्यक्तीला, प्राण्याला, अगदी निर्जीवाला देखील त्याच्या क्षमतेच्या आधारे, त्याच्या पार्श्वभूमीच्या आधारे कधीही भेदभाव करत नाहीत. अर्जुना, असे हे अनासक्त बुद्धीने जगणारे, ज्ञान मार्गावर जाणारे, कर्म सर्वोत्तम प्रकारे करून अकर्तुम भाव मनामध्ये निर्माण करणारे, समतेची भावना बाळगणारे, हे सिद्ध पुरुषाच्या मार्गावर मार्गक्रमण करणारे मनुष्य असतात. अर्जुना, जो मनुष्य सर्वाप्रती समतेची भावना मनामध्ये बाळगतो, त्याचे फायदे कोणते आहेत हे जरा व्यवस्थितपणे समजून घे. जो मनुष्य मनामध्ये समतेची भावना बाळगतो, समता निर्माण झालेली असते, त्या मनुष्याच्या विचारावर, उच्चारावर आणि आचारावर त्याचे संपूर्ण नियंत्रण त्याला आलेले असते. अर्जुना, तो स्वतःवर संपूर्ण विजय मिळवलेला असतो आणि हा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरही मार्गक्रमण करत असतो. अर्जुना, कारण तो त्याच्या इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण मिळवतो, त्याच्या मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवतो, त्याच्या बुद्धीवर
संपूर्ण नियंत्रण मिळवतो. अशा मनुष्याच्या जीवनातील इच्छा संपूर्णपणे पळून गेलेल्या असतात. तो कोणत्याही चुकीच्या गोष्टीने, चुकीच्या वस्तूने प्रभावित होत नाही. अनावश्यक कर्म करण्याचे टाळतो आणि आवश्यक कर्म योग्य मार्गाने करत असतो. त्याला अशी कोणतीही गोष्ट नसते जी सक्तीची किंवा करावीच लागणारी असते. तो प्रत्येक कर्म, विचार कर्म, उच्चार कर्म, आचार कर्म हे निर्णयात्मक बुद्धीने करत असतो अर्जुना. तो कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. प्रलोभनामुळे आपल्या कर्तव्यापासून कधीही दूर न जाणारा हा मनामध्ये समता निर्माण केलेला व्यक्ती असतो. त्याची दृष्टी शुद्ध, पवित्र आणि खूप चांगली झालेली असते. अर्जुना, समता निर्माण झालेल्या मनुष्याचे 2 उदाहरण देऊन मी तुला त्याची स्पष्टता करतो. पहिले उदाहरण म्हणजे सूर्य. सूर्याच्या मनामध्ये समताच निर्माण झाली असे आपल्याला म्हणावे लागेल, कारण कधीही सूर्य, त्याचा उदय आणि अस्त, सूर्यप्रकाश कोणत्याही भेदभावाविना सर्वावर समसमान पसरवत असतो. जगाच्या व्यवहाराप्रमाणे कधीही सूर्यप्रकाश पसरवत नाही, तर तो सर्वावर समप्रमाणात, समतेने सूर्यप्रकाश पसरवत असतो. असा हा समतेच्या बुद्धीने जगणारा व्यक्ती सूर्याप्रमाणे झालेला असतो. त्याच्या कर्मात कोणताही बदल बाह्य स्थितीने, बाह्य व्यक्तीने किंवा बाह्य घटनेने होत नसतो. तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे त्या सूर्याप्रमाणे करतो. दुसरे उदाहरण म्हणजे झाडाचे द्यावे लागेल. आंब्याचे झाड कधीही बाह्य स्थितीवर फळ निर्माण करत नाही. अगदी रोपटे असण्यापासून त्याला पाने, फुले लागतात, नंतर फळे लागतात, आंबे लागतात, पण तो कधीही फळ मी ह्या परिस्थितीमध्येच देईल असे कधीही म्हणत नाही. ज्याप्रमाणे ते झाड फळ निर्माण करते आणि मग तो कोणीही कधीही त्याचे फळ खाऊ शकतो. कोणत्याही घटनेवर, परिस्थितीवर, व्यक्तीवर फळ देणे अवलंबून नसते. ते झाड हे देखील पाहत नाही की त्याचे फळ कोण खात आहे, कोणता प्राणी खात आहे. त्याप्रमाणे हा समता बुद्धी निर्माण झालेला मनुष्य कर्म करतो, कर्मफळ याकडे लक्ष देखील देत नाही. बाह्य परिस्थितीचा ज्याप्रमाणे सूर्यावर आणि झाडावर कोणताही परिणाम होत नाही, सूर्य आणि झाड ज्याप्रमाणे त्याचे कर्म करतच असतात, कर्मफळाकडे अनासक्त असतात, त्याप्रमाणे समता बुद्धीचा व्यक्ती कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो आणि कर्मफळाकडे जास्त लक्ष देत नाही. कारण त्याला हे माहित असते की जेव्हा मी कर्म सर्वोत्तम करेन तेव्हा कर्मफळ तर सर्वोत्तमच येणार आहे. असा समतेच्या बुद्धीने जीवन जगणारा मनुष्य कुठल्याही अहंकाराशिवाय अकर्तुम भावाने त्याचे प्रत्येक कर्म करत असतो. त्याची प्रत्येक कर्म जणू काही एक तपश्चर्याच बनलेली असते, जणू काही एक ध्यान, उपासना, पूजा, प्रार्थनाच बनलेली असते. आणि असा मनुष्य ब्रह्म तत्वाच्या मार्गाकडे देखील मार्गक्रमण करत असतो. अर्जुना, ब्रह्म तत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नकळतपणे अशा समता बुद्धी असणाऱ्या मनुष्याकडून होत असतो. तो जीवनातील प्रत्येक कर्म, विहित कर्म, स्वधर्म समजून करत असतो. अर्जुना, कर्माबद्दल आसक्ती नसते, कर्मफळाबद्दल आसक्ती नसते, त्याच्या शरीराबद्दलही देखील त्याला आसक्ती नसते.
असा हा अकर्तुम भावाने अहंकार रहित जीवन जगणारा समता बुद्धीचा सिद्ध पुरुष बनण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो. आणि हा मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म इतके मन लावून करतो की अगदी मला त्या मनुष्याच्या मागे पुढे राहावे लागते. असा कर्म करणारा मनुष्य त्याचा प्रत्येक कर्म हीच उपासना ध्यान आणि हाच तो कर्मयोग ठरवतो. अर्जुना, कर्मयोगाची प्रक्रिया ज्ञानाच्या आधारे भक्तीच्या मार्गाने कर्म हेच ध्यान, कर्म हेच उपासना, कर्म हीच पूजा, कर्म हेच प्रार्थना समजून करणारा मनुष्य जीवनाचे सर्वोच्च ध्येय, जीवनाची परिपूर्णता प्राप्त करणे, मोक्षाची प्राप्ती करणे, मुक्ती खिशात ठेवून जगणारा हा सिद्ध पुरुष असतो. अर्जुना, अकर्तुम भावाने जीवन जगणारा, ब्रह्म तत्व प्राप्त केलेला, आत्म साक्षात्काराच्या मार्गावर मार्गक्रमण करणारा, त्या प्रक्रियेशी सहयोग करणारा, ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा नकळतपणे अप्रत्यक्षपणे त्याच्या कर्मातून प्रयत्न करणारा हा सिद्ध पुरुष असतो. अर्जुना, त्याला हे माहित देखील नसते की तो सिद्ध पुरुष बनण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे. इतका तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतो. अर्जुना, दृढ विश्वासाने, भक्तीने, श्रद्धेने कर्म करणारा हा नकळतपणे सिद्ध पुरुष बनणारा व्यक्ती असतो. अर्जुना, हा ज्ञानाच्या सर्वोच्च श्रेणीत गेलेला मनुष्य असतो जो फक्त त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतो. कारण त्याला माहित असते की मी कर्म त्या भगवंताच्या शक्तीच्या आधारे करत आहे आणि ह्याचे कर्मफळ म्हणजे माझे मन, माझे चित्त, माझे अंतःकरण पवित्र होणे हे एकमेव कर्मफळ जरी मला मिळाले तरी मी समाधानी राहीन. हा भाव त्या सिद्ध पुरुषाच्या, नकळतपणे सिद्ध पुरुष बनण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या त्या समता बुद्धीच्या मनुष्याच्या मनामध्ये असतो. मनाची, चित्ताची, अंतःकरणाची पवित्र अवस्था निर्माण करणे हेच प्रत्येक कर्मामागचा उद्देश आहे. जो जाणतो तो मनुष्य सिद्ध पुरुष होण्याच्या मार्गावर नकळतपणे, अप्रत्यक्षपणे मार्गक्रमण करत असतो. अर्जुना, आणि अशा मनुष्याला नकळतपणे आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेत सहभागी झालेला हा सर्वोत्तम कर्म करणारा मनुष्य, आत्मसाक्षात्कार त्याला केव्हा झाला याचे भान, याची जाण देखील त्याला नसते. इतका तो कर्मात सर्वोत्तम प्रकारे करण्यात गुंतलेला असतो. अर्जुना, ब्रह्मतत्व, आत्मसाक्षात्कार, ते परमतत्व, तो परमात्मा स्वतः चालून अशा माणसाकडे येत असतो. अर्जुना, जो त्याचे कर्म, विहित कर्म, कर्तव्य कर्म, जन्मजात कर्तव्ये प्रामाणिकपणे करत असतो, पवित्रतेने करत असतो, शुद्ध अंतःकरणाने करत असतो. ते ब्रह्म, ते परमतत्व, तो परमात्मा, तो भगवंत आणि त्याचे गुरु त्याच्याकडे स्वतःहून चालत येत असतात. असा हा कर्मयोगाच्या मार्गावर ज्ञानाच्या आधारे, भक्तीच्या आधारे, ध्यानाच्या आधारे कर्म करणारा मनुष्य असतो. अर्जुना, अशा शुद्ध पुरुषाची म्हणजेच सिद्ध पुरुषाची लक्षणे कोणती आहेत हे आता व्यवस्थितपणे श्रवण कर. अर्जुना, सिद्ध पुरुषाची बुद्धी शुद्ध असते. तो सद्बुद्धीने संपन्न झालेला असतो. सिद्ध पुरुष ज्ञानाच्या प्रकाशाचे सेवन करणारा असतो.
त्याचा आहार सात्विक संतुलित असतो. तो एकांत ठिकाणी ध्यान करण्याचा सदैव प्रयत्न करत असतो. त्याचे मन चित्त अंतकरण निर्मळ झाल्यामुळे तो निर्मळ जागेतच वास करणारा असतो. इंद्रियांच्या कोणत्याही विषयांपासून स्वतःच्या निर्णयात्मक बुद्धीने दूर ठेवणारा हा सिद्ध पुरुष असतो. त्याच्या विचारांची उच्चारांची आणि आचाराची संपूर्ण शुद्धता निर्माण झालेली असते. इंद्रियावर मनावर बुद्धीवर संपूर्ण नियंत्रण मिळवलेला हा सिद्ध पुरुष असतो. कोणत्याही बाह्य उत्तेजक वस्तूंनी परिस्थितीने किंवा व्यक्तींनी तो उत्तेजित न होणारा असतो. अशा उत्तेजित करणाऱ्या वस्तूला सहज दुर्लक्ष करणारा हा सिद्ध पुरुष असतो, कारण त्याने स्वतःवर योग्यरित्या नियंत्रण मिळवलेलं असतो. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडणारा हा सिद्ध पुरुष असतो. प्रत्येक कर्म अकर्तुम भावाने प्रामाणिकपणे शुद्धतेने पवित्र मनाने करणारा हा सिद्ध पुरुष असतो. जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजे शाश्वत आनंद प्रत्येक क्षणी निर्माण करणे, या ध्येयापासून कधीही दूर न जाणारा हा सिद्ध पुरुष असतो. स्वतः शाश्वत आनंदात राहतो आणि इतरांना देखील त्याच शाश्वत आनंदाच्या मार्गावर सतचित आनंदाच्या मार्गावर येण्यासाठी प्रवृत्त करणारा हा सिद्ध पुरुष असतो. स्वतःच्या प्रत्येक छोट्या छोट्या सूक्ष्म कर्मांचे विचार कर्म, उच्चार कर्म आणि आचार कर्म म्हणजे शरीराद्वारे होणारे कृती, या प्रत्येक सूक्ष्म कर्मांचा सूक्ष्म आत्मपरीक्षण करणारा हा सिद्ध पुरुष असतो. आणि हाच तो सिद्ध पुरुष आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला विरघळून टाकतो. आणि हाच तो सिद्ध पुरुष आहे ज्याच्या मागे पुढे तो परमात्मा, भगवंत, गुरु, ब्रह्म मागे पुढे उभे असतात आणि मोक्ष आणि मुक्ती त्याच्या चरणाजवळ आणून ठेवणारे असा तो सिद्ध पुरुष असतो. अर्जुना, सिद्ध पुरुषाचे मन सात्विकतेने भरलेले असते. इंद्रियांना नियमित करून वाणी, विचार आणि कृतीवर संपूर्ण नियंत्रण मिळवलेला हा सिद्ध पुरुष असतो. वैराग्य स्वतः चालून त्याच्या पायाजवळ चरणाजवळ आलेले असते असा हा सिद्ध पुरुष असतो. त्याची भूमिका ही विश्वासी सहयोग करण्याची असते. या सृष्टीशी सहयोग करण्याची त्याची भूमिका असते. तो कोणत्याही अनावश्यक गोष्टींनी आकर्षित होत नाही आणि कुणाबद्दलही कधी द्वेष निर्माण करत नाही. षड्विकारावर संपूर्ण विजय मिळवलेला हा सिद्ध पुरुष असतो. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे षड्विकार त्याच्या सावलीजवळ देखील कधीही येऊ शकत नाही. इतकी शक्ती, इतकी सकारात्मक ऊर्जा त्या सिद्ध पुरुषाच्या जीवनामध्ये निर्माण झालेली असते. त्याचा प्रत्येक क्षण ध्यानात, उपासनेत, पूजेत, अर्चेत म्हणजेच सत्कर्मात असतो. त्याचे प्रत्येक कर्म तो भगवंताची पूजा समजून, उपासना समजून, प्रार्थना समजून करत असतो आणि ते देखील तो सर्वोत्तम प्रकारे करत असतो. एकांतवासात राहणारा हा सिद्ध पुरुष असतो. कमी भूक लागणारा हा सिद्ध पुरुष असतो. भूक म्हणजे फक्त खाण्याबद्दलची भूक नव्हे, ऐकण्याची भूक, बोलण्याची भूक, पाहण्याची भूक, कोणत्याही प्रकारची भूक ही कमी झालेली असते. तो सिद्ध पुरुष असतो. विचार, उच्चार आणि आचारावर संपूर्ण नियंत्रण मिळवणारा हा सिद्ध पुरुष असतो. प्रत्येक क्षणी एकाग्रतेच्या स्थितीत, ध्यानाच्या स्थितीत असणारा हा सिद्ध पुरुष असतो. ज्याच्या जीवनात संपूर्ण वैराग्य निर्माण झालेले आहे, विवेक निर्माण झालेली आहे, विनम्रता निर्माण झालेली आहे.
तो सिद्ध पुरुष असतो. प्रत्येक क्षण प्रेमात, करुणेत, आनंदात, समाधानात घालवणारा हा सिद्ध पुरुष असतो. ज्याचे चित्त स्थिर, शांत आणि प्रसन्न झालेले असते तो सिद्ध पुरुष असतो. जीवनाचे अंतिम सर्वोच्च ध्येय, शाश्वत आनंद प्रत्येक क्षणी सहजपणे प्राप्त करणारा हा सिद्ध पुरुष असतो. कोणत्याही मोहाने कधीही न ग्रासणारा हा सिद्ध पुरुष असतो अर्जुना. असे हे सिद्ध पुरुषाची लक्षणे आहेत. अर्जुना, तू देखील त्याच सिद्ध पुरुष बनण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेस. पण तुला तुझे कर्म मात्र सर्वोत्तम प्रकारे करावे, कारण प्रत्येक सिद्ध पुरुष त्याचे कर्म माझी उपासना, माझी पूजा, माझी प्रार्थना, माझे ध्यान समजून करत असतो अर्जुना. अर्जुना, तुला मिळालेले विहित कर्म, स्वकर्म, युद्ध कर्म ते देखील तू त्या सिद्ध पुरुषाप्रमाणे माझी पूजा, उपासना, प्रार्थना, ध्यान समजून सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. तुझ्या या कर्मालाच ज्ञानाच्या आधारे, भक्तीच्या मार्गाने ध्यानात राहून माझी उपासना समजून कर्मयोगात त्या कर्माचे रूपांतर कर अर्जुना. अर्जुना, उठ, उभा राहा. तुझ्यामध्ये निर्माण झालेला परत एकदा तो आत्मविश्वास दाखव आणि तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर. कर्म करताना त्या सिद्ध पुरुषासारखे कर्मफळाच्या इच्छेचा संपूर्ण त्याग कर. कर्म पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे हे युद्ध पूर्ण झाल्यानंतर तुझा विजय निश्चितच होणार आहे. पण तो विजय देखील, ते कर्म फळ देखील त्या सिद्ध पुरुषाप्रमाणे माझ्या चरणी समर्पित कर अर्जुना. तेव्हाच तू तुझे जीवन परिपूर्ण यशस्वी करू शकशील. अंतर्बाह्य स्थिर, शांत, प्रसन्न, आनंदी, प्रेमळ, करुणामय करू शकशील. विवेकाच्या आधारे, विनम्रतेच्या आधारे जीवन जगून शारीरिक दृष्ट्या देखील निरोगी जीवन जगू शकशील. भौतिक सुखसोयी युक्त देखील तू तुझे जीवन जगू शकशील अर्जुना. आणि हेच परिपूर्ण यशस्वी जीवनाची व्याख्या आहे अर्जुना. त्यामुळे उठ, उभा राहा आणि तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. अशा प्रकारचे प्रोत्साहन, मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्यामध्ये सिद्ध पुरुष बनण्याची क्षमता आहे. त्या अमर्याद क्षमतेला प्रत्येक मनुष्याने ओळखावे. त्याला त्याच्या जीवनात मिळालेले कर्म सर्वोत्तम प्रकारे करून त्या कर्माच्या आधारेच सिद्धत्व प्राप्त करून परिपूर्ण यशस्वी जीवन जगावे, हाच संदेश गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 177व्या प्रवचन पुष्पात आपण मोक्ष संन्यास योग आणि भगवद्गीता ज्ञानेश्वरीचे पुढील 2 ते 3 विषय समजून घेणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला अजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरणकंदावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.